नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, आता 2 राऊंड कंप्लीट झालेले आहेत आणि ज्यांची ऍडमिशन पहिल्या राऊंडला झाली असेल किंवा दुसऱ्या राऊंडला झाली असेल, आता ऍडमिशन झालेली आहे पॉलिटेक्निकला. मग आता सिलेबस काय, पॉलिटेक्निकचा पॅटर्न काय, पॉलिटेक्निक मध्ये कसे पेपर्स असतात, पॉलिटेक्निकची एक्झाम कधी आहे, पॉलिटेक्निकची प्रॅक्टिकल एक्झाम कधी आहे, रिझल्ट कसा लागतो, कधी लागतो, एवढे सर्व क्वेश्चन तुमच्या दिमागामध्ये असतील. किती विषय आहेत, किती प्रॅक्टिकल्स आहेत, तर एवढ्या सर्व विषयाची जे तुमच्या दिमागामध्ये जे विचार येत आहेत, तर हे सर्व इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर तुम्ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतल्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. तर सर्वात पहिला क्वेश्चन तुमचा की पॉलिटेक्निक मध्ये किती सेमिस्टर असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक मध्ये टोटल 6 सेमिस्टर असतात. किती सेमिस्टर असतात? 6. बघा आता पॉलिटेक्निक टोटल 3 वर्षाचं पॉलिटेक्निक आहे. 3 इयर्स. हे तुम्हाला माहितच आहे. याच्यामध्ये बघा, फर्स्ट इयर, हे फर्स्ट इयर, त्यानंतर हा आहे सेकंड इयर आणि हे आहे थर्ड इयर. फर्स्ट इयर, सेकंड इयर अँड थर्ड इयर. तर फर्स्ट इयर मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 सेमिस्टर असतात. एक राहते फर्स्ट सेम आणि एक राहते सेकंड सेम. सेकंड इयर मध्ये 2 सेमिस्टर असतात. एक असते थर्ड सेम आणि एक असते फोर्थ सेम. आणि थर्ड इयर मध्ये 2 सेमिस्टर असतात. एक असते फिफ्थ सेम आणि एक असते सिक्स्थ सेम. बघा, फर्स्ट इयर मध्ये 2 सेमिस्टर, सेकंड इयर मध्ये 2 सेमिस्टर आणि थर्ड इयर मध्ये 2 सेमिस्टर. तर ह्या झाला तुमच्या पॉलिटेक्निकचा शेड्यूल. म्हणजे की टोटल असे 6 सेमिस्टर असतात. प्रत्येक सेमिस्टरची बोर्डाची एक्झाम राहते आणि तुमचं जे बोर्ड आहे ते आहे MSBTE. MSBTE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन मुंबई. या बोर्डच्या माध्यमातून तुमचे हे सेमिस्टरचे पेपर्स होतात. तर सर्व सेमिस्टर ज्यावेळेस तुम्ही पास होसाल तर तुम्हाला मिळणार आहे डिप्लोमा. तर आता बघा, फर्स्ट सेमिस्टर याच्यामध्ये किती सब्जेक्ट्स असतात, प्रत्येक ब्रँच मध्ये कसे, तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, जो फर्स्ट सेमिस्टर आहे हे कॉमन टू ऑल ब्रँच आहे. जर तुमची कुठलीही ब्रँच असो, कम्प्युटर असो, IT असो, मेकॅनिकल असो, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, AI, AIML, डेटा सायन्स, कोणतीही ब्रँच असली तरी फर्स्ट सेमिस्टरला हे सर्व ब्रँचचा सिलेबस हा सारखा राहतो. सर्व सब्जेक्ट कसे राहतात? सारखे राहतात. तर आता आपण जाणून घेऊया फर्स्ट सेमिस्टरला किती सब्जेक्ट असतात. पेपरचा पॅटर्न पण आपल्याला पहिले जाणून घेऊ आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुमचा जो पेपर राहतो बोर्डाचा हा 70 मार्काचा राहतो. किती मार्काचा राहतो? 70. आणि 30 मार्काचे हे तुमचे इंटरनल राहतात. तर पण हे इंटरनल मार्क कसे भेटतात? तर हे युनिट टेस्टचा जो ऍव्हरेज राहतो याच्यावर तुम्हाला आधारित राहतात. तर प्रत्येक सेमिस्टर मध्ये 2 युनिट टेस्ट असतात. या फर्स्ट सेमिस्टर मध्ये 2 युनिट टेस्ट राहतील. एक राहणार युनिट टेस्ट नंबर 1 आणि एक राहणार आहे सेकंड युनिट टेस्ट. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 4 चॅप्टर राहतात आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये रिमेनिंग सर्व राहतात. तर बघा, आता फर्स्ट युनिट टेस्ट ही प्रत्येक सब्जेक्टची राहते. 30 मार्क्स राहतात याचं वेटेज, 30 मार्क्स, आणि इथं पण राहते 30 मार्क्स. तर या दोघांचं काय होते, आता बघा, पहिल्या युनिट टेस्ट मध्ये जर समजा तुम्हाला 30 पैकी भेटले समजा 26 मार्क्स आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला भेटले समजा 27 मार्क्स, तर काय होणार आहे, या दोघांची सम करतील. 26 प्लस 27 किंवा 28 मार्क्स पकडा. जस्ट किती बघा, इथं 26 आणि 28 याची काय होणार आहे, सेम होणार, सम होणार आहे. तर हे होणार आहे 54 आणि याला डिवाइडिंग बाय 2.
तर कितीचा ऍव्हरेज निघाला 27. म्हणजे 30 पैकी तुम्हाला 27 मार्क हे युनिट टेस्टच्या इकडून भेटतील. जेवढे तुम्ही युनिट टेस्ट मध्ये पेपर लिहिसाल तेवढेच तुम्हाला मार्क भेटतील. त्याच्या व्यतिरिक्त एक पण मार्क टाकतील नाही. पहिले युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला 30 पैकी किती भेटतील आणि दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये त्याच्या दोघांची सम होणार आणि त्याला डिवाइडिंग बाय 2, तर असे 30 पैकी तुम्हाला मार्क. तसंच मग 70 पैकी तुम्हाला जर समजा 30 पैकी 27 मार्क भेटले तर 70 पैकी तुम्हाला फक्त पास होण्यासाठी किती लागतील 13. कारण टोटल 100 पैकी 40 पाहिजेत पास होण्यासाठी. 100 पैकी किती लागतात पास होण्यासाठी 40. जर समजा तुम्हाला 30 पैकी 30 जर याच्यात मार्क मिळाले तर तुम्हाला 70 पैकी फक्त पास होण्यासाठी लागतील 10 मार्क. पण जर तुम्हाला जर 30 पैकी जर 0 मार्क मिळाले तर तुम्हाला 70 पैकी इथं 40 मार्क पाहिजेत. जर समजा तुमची तब्येत खराब असली किंवा काही प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही हे युनिट टेस्ट समजा देऊ शकले नाही तर तुमचा ऍव्हरेज 0चा जाणार. तुम्हाला युनिट टेस्ट तर द्यावीच लागेल. तुमची तब्येत खराब हो काही हो, बोर्डाचे पेपर सारखंच आहे. नाही तर इथं जर 0 झाले तर मग तुम्हाला 30 पैकी ऍव्हरेज जर 0 गेला तर इथं 70 पैकी 40 मार्क पाहिजे. युनिट टेस्ट हे प्रत्येक सेमिस्टर मध्ये फक्त 2 राहतात आणि ते फक्त तुम्हाला वन टाइमच देता येते. म्हणजे की बघा पहिली युनिट टेस्ट झाली आणि नंतर सेकंड युनिट टेस्ट झाली, डबल तुम्हाला युनिट टेस्ट देता येणार नाही. जर समजा काही विद्यार्थ्यांचा समजा पहिल्या युनिट टेस्ट मध्ये किंवा दुसऱ्या युनिट टेस्ट मध्ये त्यांची तब्येत खराब असली, ते गैरहजर असले, ते अब्सेंट असले तर त्यांना नेक्स्ट टाइमला सेकंड युनिट टेस्ट किंवा फर्स्ट युनिट टेस्ट देता येत नाही. जो तुमचा ऍव्हरेज झाला तो परमनंट ऍव्हरेज राहणार आहे. मग जर समजा याच्यात 30 पैकी जर 0चा ऍव्हरेज समजा गेला तर तुम्हाला 70 पैकी 40 बोर्डाचा पेपर तुम्हाला वारंवार म्हणजे सेमिस्टर वाईज देता येते. जर समजा गलतीनं बॅकलॉग आला तर तुम्हाला या 70 मार्काचाच पेपर देता येईल रिपीट. हे 70 पैकी 30 मार्क्स हे एकच वेळा फिक्स होऊन जातील. हे काय होतील फिक्स होतील. तर असा बघा हा 100 पैकी तुम्हाला पास होण्यासाठी पाहिजेत 40 मार्क्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे हे युनिट टेस्ट आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तुमची तब्येत खराब होती काहीही प्रॉब्लेम असो पण तुम्हाला युनिट टेस्ट देणं कंपल्सरी आहे. ते डबल तुम्हाला देता येणार नाही. मिस केली तर तुमचे मार्क मिस होऊन जातील. तर हा झाला तुमचा मार्किंगचा टोटल. आता त्यानंतर आता आपण बघूया तुमच्या दिमागामध्ये क्वेश्चन आला असेल की फर्स्ट सेमिस्टर मध्ये किती सब्जेक्ट्स असतात. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट सेमिस्टर मध्ये टोटल 7 सब्जेक्ट असतात. किती 7. 3 असतात थेरी आणि 4 असतात प्रॅक्टिकल. तर बघा आता एमएसबीटीचा आपण जो हे बघणारच आहे. तर हे फर्स्ट सेमिस्टरचा हे सिलेबस आहे आपला. तर फर्स्ट सेमिस्टर मध्ये पहिला जो सब्जेक्ट आहे हा आहे बेसिक मॅथमॅटिक्स. पहिला सब्जेक्ट आहे हा बेसिक मॅथमॅटिक्स. याचा पेपर थेरॉटिकल राहतो म्हणजे की जसा तुम्ही 10वीत दिला होता तसा. आणि असं नाही राहणार फर्स्ट सेमिस्टर मध्ये अर्धा सिलेबस आता पहिल्या सेमिस्टरला अर्धा सिलेबस सेकंड सेमिस्टरला असं राहणार नाही. पूर्णच्या पूर्ण पुस्तक जे राहणार आहे फर्स्ट सेमिस्टरचं तयार झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण पुस्तकवर पूर्णच्या पूर्ण सिलेबसवर तुमचा पेपर राहणार आहे बेसिक मॅथमॅटिक्स. अत्यंत महत्वाचा आहे. पॉलिटेक्निकनी खास तौर पहिलं सेमिस्टर हे मॅथचा अभ्यास करण्यासाठीच दिलेला आहे. कारण पहिल्या सेमिस्टरमध्ये जास्त सब्जेक्ट नाही आहेत. कारण सेकंड जो सब्जेक्ट आहे हा आहे कम्युनिकेशन स्किल इंग्लिश. हा जास्त काही कठीण राहत नाही. अत्यंत म्हणजे सोपाच राहतो. 10च्या बेसवर राहतो. ग्रामर वगैरे राहते याच्यात. त्याच्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे हा आहे बेसिक सायन्स. बेसिक सायन्स मध्ये येते फिजिक्स आणि केमिस्ट्री. म्हणजे हे बघा फिजिक्स प्लस केमिस्ट्री मिळून तुमचा पेपर होतो 70 मार्काचा. हा जो पेपर राहतो हा ऑनलाईन पेपर राहतो. म्हणजे एमसीक्यू टाइप्सवर कम्प्युटर बेसवर पेपर राहणार आहे तुमचा. आणि त्या 4 एमसीक्यू राहतील आणि त्याच्यातलं एक क्वेश्चन तुम्हाला म्हणजे की एक बरोबर उत्तर राहील 3 चुकीचे उत्तर राहतील असा हा पेपर राहणार आहे. हे 2 असे थेरॉटिकल पेपर राहतील. हे असे टोटल आपले 3 थेरॉटिकल समजा सब्जेक्ट्स आहेत. एक आहे बेसिक मॅथमॅटिक्स, कम्युनिकेशन स्किल इंग्लिश आणि बेसिक सायन्स. जरी ऑनलाईन असला पण तरी याला थेरॉटिकल मध्ये कन्सिडर करतात. तसंच बघा रिमेनिंग जे 4 सब्जेक्ट्स आहेत हे प्रॅक्टिकल्स आहेत. एक आहे फंडामेंटल ऑफ आयसीटी. हा एक कम्प्युटर बेस्डचा सब्जेक्ट आहे. तर जर समजा तुम्ही एमएससीआयटी जर समजा दिलं असेल आणि जे विद्यार्थी एमएससीआयटी मध्ये पास आहेत ज्यांच्याकडे एमएससीआयटीचं सर्टिफिकेट आहे त्यांना हा सब्जेक्ट देण्याची गरज नाही. हा स्किप होऊन जाते. पण ज्या विद्यार्थ्यांचं एमएससीआयटी झालं नाहीये तर त्यांना एमएससीआयटी पुन्हा करावं लागते. त्याच्यासाठी हा म्हणजे की स्पेशल करण्याची गरज नाहीये. कॉलेजमध्ये शिकवतात आणि कॉलेजमध्ये त्याचा काय होतो पेपर होतो. हा आहे आयसीटी 50 मार्काचा कॉलेजच्या लेवलवर प्रॅक्टिकलचा असा एक पेपर राहतो याचा. तर हा ज्या विद्यार्थ्यांनी एमएससीआयटी केली नाही त्यांना द्यावा लागतो. त्यानंतर आहे योगा अँड मेडिटेशन. तर हा एक प्रॅक्टिकल आहे. याचं योगा अँड मेडिटेशन तुम्हाला शिकवण्यात येते. कारण कसं आहे की आता तुम्ही पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेली आहे आणि यानंतर पॉलिटेक्निक झाल्यावर तुम्हाला नोकरी लागणार आहे. तर अभ्यासाचं जास्त लोड असल्यामुळे
तुम्हाला योगा आणि मेडिटेशन करणं पण गरजेचं आहे, हे सुद्धा सिलेबस मध्ये सांगितलेलं आहे की जास्त लोड आलं नाही पाहिजे. ओके, तर हा एक योगा आणि मेडिटेशन आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, ड्रॉइंग शीट राहणार तुम्हाला 10 ड्रॉइंग्स काढायला लागतील. तर त्याच्यामध्ये आयसोमेट्रिक, त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ प्लेन, प्रोजेक्शन ऑफ लाईन्स, असे तुम्हाला वेगवेगळे शीट्स भेटतील. त्याचे तुम्हाला 10 ड्रॉइंग शीट काढायला लागतील आणि त्याचा एक 50 मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर होतो पासिंगसाठी. तर एक राहणार आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि एक राहणार आहे वर्कशॉप. तर आता इथं वर्कशॉप प्रत्येक ब्रँचचं वेगवेगळं आहे, पण वर्कशॉप राहणार प्रत्येक ब्रँचला. एक मिनिट. एक राहणार आहे वर्कशॉप. तर असे विद्यार्थी मित्रांनो टोटल तुम्हाला 7 सब्जेक्ट आहेत. किती? 7. सर्वात महत्वाचा फर्स्ट सेमिस्टर पॉलिटेक्निकने तयार केलेला आहे मॅथचा अभ्यास करण्यासाठी. तर पहिला आहे बेसिक मॅथमॅटिक्स. ते म्हणतात की जास्त लोड घेऊ नका, तुम्हाला विषय कमी आहेत पहिल्या सेमिस्टरला, कारण ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे, थोडीशी लेट होऊन जाते. आणि प्रॅक्टिकल जे एक्झाम राहणार आहे तुमची थेरी एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम जे MSBTचा फर्स्ट सेमिस्टर आहे हे लवकर आहे. तो पण सांगणार आहे की कधी राहणार आहे, काय राहणार आहे, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे, एक्झाम फॉर्म कधी भरायचे आहेत, सर्वच्या सर्व डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणारच आहे. तर टोटल 7 सब्जेक्ट दिलेले आहे. एक आहे मॅथ्स, दुसरा आहे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, तिसरा आहे बेसिक सायन्स. ओके, ते बेसिक सायन्स मध्ये 50-50, त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री दिलेला आहे, ऑनलाईन पेपर आहे. त्यानंतर 4 हे प्रॅक्टिकल चे जे पेपर्स राहतील. एक राहणार आहे ICT, वर्कशॉप, योगा अँड मेडिटेशन आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स. तर असा तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस राहणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, समजलं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला किती सब्जेक्ट्स आहेत? किती आहेत टोटल? 7. त्यातले 3 थेरी आणि 4 प्रॅक्टिकल. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट हा किती मार्काचा राहतो? 100. पण पेपर राहते 70 मार्काचा, 70-30. ओके, 70 मार्काचा बोर्डाचा पेपर, 30 मार्काची युनिट टेस्ट. आणि तुम्हाला फक्त या 3 सब्जेक्टलाच युनिट टेस्ट आहे. एक तुम्हाला युनिट टेस्ट द्यावी लागेल बेसिक मॅथ्सची, एक द्यावी लागेल कम्युनिकेशन स्किलची आणि एक द्यावी लागेल बेसिक सायन्सची. हे प्रॅक्टिकल वाले जे सब्जेक्ट्स आहेत याला युनिट टेस्ट नसते, यांची डायरेक्टली फायनली कॉलेजेस एक्झाम घेते. ओके, कॉलेज लेवलवर. तर हा तर झाला आपला सिलेबस फर्स्ट सेमिस्टरचा. आता तुमच्या दिमागात प्रश्न आला असेल की सर आता पहिली युनिट टेस्ट कधी आहे, दुसरी युनिट टेस्ट कधी आहे, आपलं कॉलेज कधी सुरू होते नेमकं? आता पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, आता कॉलेज कधी सुरू होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचं कॉलेज हे 5 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं कॉलेज सुरू होऊन जाईल. तसा MSBT शेड्यूल नुसार त्यांनी तर 15 जुलैला सांगितलं होतं की कॉलेज सुरू करायला, पण ऍडमिशन प्रोसिजर थोडीशी लांबते, त्यामुळे कॉलेज थोडेसे काय होतात, डिले होऊन जातात. तर 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. ओके, तर आता आपण पूर्णच्या पूर्ण MSBTचं कॅलेंडर बघूया, शेड्यूल बघूया की कसा काय दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे तुमचं फर्स्ट सेमिस्टर आहे, याचा शेड्यूल बघा. शेड्यूल म्हणजे पहिलं सेमिस्टर हे 15 जुलैला सुरू झालं आणि 30 ऑक्टोबरला खतम होणार. पण इथं 15 जुलैच्या ऐवजी इथं येणार आहे आता समजा तुमची 5 ऑगस्ट टू 10 ऑगस्टच्या दरम्यान तुमचं कॉलेज सुरू होईल. प्रत्येक कॉलेज थोडंसं कधी म्हणजे तसे महाराष्ट्रातले सर्व कॉलेज एका दिवशी सुरू होतात, 1-2 दिवसाचा फरक पडू शकतो. कोणतं 5 ला होणार तर कोणतं 6 ला होईल. ओके, किंवा एक मॅक्झिमम 5 किंवा 10च्या दरम्यान राहतील. सर्व कॉलेजची अजून डेट डिसाईड व्हायची आहे. तर कॉलेज कधीही सुरू झालं विद्यार्थी मित्रांनो, पण टर्म ही 30 ऑक्टोबरलाच खतम होईल. ओके, जर तुमचं कॉलेज 15 ऑगस्टच्या नंतरही सुरू झालं तरी तुमचं टर्म हे 30 ऑक्टोबरलाच खतम होईल. जे पहिली जे सेमिस्टर राहणार आहे फर्स्ट क्लास टेस्ट पहिल्या सेमिस्टरचं, तर हे 10 ते 11 सप्टेंबरला राहणार आहे. याच्यामध्ये 4 चॅप्टर राहतील. किती चॅप्टर राहतील? पहिले 4. आता बघा, ऑगस्ट मध्ये तुमचं कॉलेज सुरू होणार आहे 5 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान, आणि डायरेक्टली एका महिन्यानंतरच 10 ते 11 सप्टेंबरला पहिली युनिट टेस्ट आहे. या शेड्यूल मध्ये काही चेंजेस होणार नाही. याच टाइमला तुमचं कॉलेज जर समजा 1 सप्टेंबरला जरी उघडलं असेल तरी पेपर आहे की नाही 10 ते 11 सप्टेंबरलाच पहिले युनिट टेस्टचा पेपर होणार आहे, कारण हे अकॅडमिक कॅलेंडर आहे. ओके, त्यानंतर सेकंड युनिट टेस्ट आहे, हे आहे 12 ते 14 ऑक्टोबर. म्हणजे बघा, सप्टेंबर मध्ये पहिली युनिट टेस्ट, सप्टेंबर झाल्यावर येते ऑक्टोबर, ऑक्टोबर मध्ये दुसरी युनिट टेस्ट, हे 30 मार्काची. तर हे झाले फर्स्ट सेमिस्टरची पहिली युनिट टेस्ट. हे नोट डाऊन करून ठेवा तुमच्या वहीवर. 10 ते 11 सप्टेंबरला तुमचे पहिली युनिट टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर 12 ते 14 ऑक्टोबरला हे दुसरी युनिट टेस्ट आहे. त्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म कधी भरायचा आहे? तर बघा, आता एक्झाम फॉर्म
तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरचा जो एक्झाम फॉर्म आहे हा 20 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला भरायचा. किती? 20 ते 30 ऑगस्ट. त्यानंतर जर समजा तुम्ही जर लेट झाले तर 1 ते 3 सप्टेंबरच्या याच्यात जर तुम्ही भरला तर तुम्हाला 200 रुपये लेट फी लागणार. आणि जर त्याच्यानंतर जर समजा तुम्ही भरला तर 5 ते 6 सप्टेंबरला भरला तर तुम्हाला 1500 रुपये पेनल्टी. तर लक्षात ठेवून घ्यायचा, हे तारीख 20 ते 30 ऑगस्टला तुम्हाला काय करायची आहे? एक्झाम फॉर्म भरायचा आहे. आता ज्यावेळेस आता कॉलेज सुरू होईल तर 20 ते 30 ऑगस्टला. त्यानंतर आता बघा तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी राहणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे हे बघा इथं लिहिलेलं आहे, फर्स्ट सेमिस्टर किंवा फर्स्ट इयर 2 ते 6 नोव्हेंबर. 2 ते 6 नोव्हेंबर बघा 2 तारीख आहे ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान तुमची प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे. काय राहणार आहे? प्रॅक्टिकल एक्झाम. आणि थेरी एक्झाम हे राहणार आहे तुमची 17 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर. 17 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर हे तुमची थेरी एक्झाम राहणार आहे. ओके, तर हा तुमचा शेड्यूल आहे. पहिलं सेमिस्टरचा बघा, प्रॅक्टिकल एक्झाम कधी? 2 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान आणि थेरी एक्झाम 17 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान. त्यानंतर सेकंड सेमिस्टर हे 15 डिसेंबर पासून चालू होऊन जाईल. सेकंड सेमिस्टर कधीपासून चालू होणार आहे? 15 डिसेंबर. आणि फर्स्ट सेमिस्टरचा जो रिझल्ट आहे हा लागणार आहे सेकंड वीक ऑफ जानेवारी. जानेवारीच्या सेकंड वीकला काय लागतो? रिझल्ट लागतो. इथं रिझल्ट पण त्यांनी सांगितलेलं आहे की रिझल्ट कधी लावायचा. हे विंटरचं झालेलं आहे. आता रिझल्ट, तर याच्यामध्ये त्यांनी रिझल्टची डेट दिलेली नाहीये, पण सेकंड वीक ऑफ जानेवारी रिझल्ट असतो. इथं लिहून दिलं असेल त्यांनी, एक मिनिट चेक करतो. हा इथंच आहे, सॉरी फॉर. बघा डिक्लेरेशन रिझल्ट सेकंड वीक ऑफ जानेवारी 2026. तर दुसऱ्या हप्त्यामध्ये जानेवारीच्या हा रिझल्ट लागणार आहे. ओके, तसंच मग तुमचं काय सेकंड सेमिस्टर स्टार्ट होणार आहे. सेकंड सेमिस्टर जे हे सुरू होणार आहे तुमचं हे 15 डिसेंबरला चालू होणार आहे आणि 30 मार्चला खतम होईल. 15 डिसेंबर ते 30 मार्च सेकंड सेमिस्टरचा पण शेड्यूल पाहून घ्या. सर्व दिलेलं आहे त्यांनी शेड्यूल. तर बघा हे सेकंड सेमिस्टर, याला इव्हन सेमिस्टर म्हणतात. बघा 2, 4, 6 म्हणजे फर्स्ट इयरचं सेकंड सेमिस्टर, सेकंड इयरचं फोर्थ सेमिस्टर आणि फायनल इयरचं सिक्स सेमिस्टर. हे चालू राहणार आहे 15 डिसेंबरला सुरू होईल आणि 3 एप्रिलला खतम होणार आहे. किती एप्रिलला खतम होणार आहे? 3 एप्रिल. त्याची फर्स्ट युनिट टेस्ट राहणार आहे 27 ते 29 जानेवारीला आणि सेकंड युनिट टेस्ट राहणार आहे 31 ते 2 एप्रिलला. 31 मार्च ते 2 एप्रिलच्या दरम्यान सेकंड युनिट टेस्ट राहणार आहे. हे झालं तुमचं सेकंड युनिट टेस्ट आणि फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड सेमिस्टरचं. त्यानंतर याचं एक्झाम फॉर्म, जो याचा एक्झाम फॉर्म राहणार आहे, एक्झाम फॉर्मचं काही यांनी दिलेलं नाहीये. हा त्यानंतर त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम त्यांनी दिलेलं आहे डेट 8 ते 19 एप्रिलच्या दरम्यान तुमची प्रॅक्टिकल एक्झाम राहणार आहे आणि 27 एप्रिल ते 19 मेच्या दरम्यान 27 एप्रिल ते 19 मेच्या दरम्यान तुमची थेरी एक्झाम राहणार आहे. तसंच मग 19 मेच्या नंतर तुम्हाला सुट्ट्या लागतील. थर्ड वीक ऑफ जूनला तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि तुमचं कॉलेज सेकंड इयरचं हे 1 जुलै 2027 ला ओपन होईल. कधी होणार? 1 जुलै 2027. असा तुमचा फर्स्ट इयरचा पूर्ण शेड्यूल आहे. तर तुम्हाला सर्वात आधी लक्षात ठेवायचं आहे की तुमची पहिली युनिट टेस्ट कधी होणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे. जे महत्वाच्या गोष्टी आहेत ते सांगून देतो मी तुम्हाला. जे फर्स्ट युनिट टेस्ट आहे फर्स्ट इयरची हे 10 ते 11 सप्टेंबर 2024 आणि सेकंड युनिट टेस्ट हे 12 ते 14 ऑक्टोबर 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, टाइम कमी असतो, ऍडमिशन डिले होतात, टाइम कमी आहे, एक्झाम लवकर आहे. तुमचं मेन गोष्ट म्हणजे फर्स्ट इयर आहे, तुम्ही पॉलिटेक्निकसाठी सध्या नवीन आहात, तुम्हाला काही समजत नाही. म्हणजे की कसं की कुठला अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, काय तर सर्वच्या सर्व गाईडलाईन्स मी तुम्हाला देतो. तसेच माझे ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत TCC अकॅडमी बाय तायडे सर. तर तुम्ही जर समजा तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स M1 चा ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा. तसेच आपले युट्यूबला डेमो सुद्धा चालू आहे सायंकाळी 8:30 वाजता, ते तुम्ही बघू शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकाने असे खाली बसू नका, विचार करू नका, डायरेक्टली ऍक्शन मध्ये आणि अभ्यासाला लागा. कारण कसं आहे एक्झाम जवळ आहे.
जो एक्झामच्या तयारीला लागतो त्याला खूप चांगले मार्क्स भेटतात, खूप चांगले पर्सेंटेज येतील. ज्यांना आहे की नाही पहिलं सेमिस्टर समजायलाच टाइम जातो आणि सेमिस्टर खतम होऊन जाते आणि काही समजत नाही, त्यांची विषय बॅकलॉग होऊ शकतात. ओके, तर तुम्ही जर समजा टाइमचा व्हॅल्यू जर समजा समजले, टाइम इज मोर दॅन मनी, तर टाइमचं जर व्हॅल्यू समजले तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्कानं पास होसाल, मेरिटमध्ये येसाल. ओके, तर तुम्ही मॅथचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करा आणि अभ्यासाला लागा. तर हा मी तुम्हाला पूर्ण शेड्यूल सांगितलेला आहे. फर्स्ट सेमिस्टरचे सब्जेक्ट्स, फर्स्ट सेमिस्टरला युनिट टेस्ट कधी असतात, प्रॅक्टिकल एक्झाम कधी राहणार आहे, थेअरी कधी राहणार आहे, त्याच्यानंतर किती मार्काचा पेपर राहतो, त्यानंतर पासिंगला किती मार्क्स, तर सर्वच्या सर्व या व्हिडिओमध्ये डिस्कशन झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना पण लक्षात येऊन जाणार की पहिली युनिट टेस्ट कधी आहे, सेकंड युनिट टेस्ट कधी आहे, पेपर कधी राहणार आहेत, त्यानंतर फर्स्ट सेमिस्टरला किती विषय असतात. तर सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक कॅल्सी घ्यावी लागते, इंजिनिअरिंग कॅल्सी मॅथ्ससाठी. तर तुम्हाला अशा प्रकारची कॅल्सी घ्यावी लागेल. याची किंमत 1200 ते 1400च्या दरम्यान राहणार आहे, कारण मॅथ्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाकीचे पण सेकंड सेमिस्टरला तुम्ही जासाल तर तेव्हा सुद्धा आहे की तुम्हाला कॅल्सीचं काम आहे. तर तुम्हाला एक कॅल्सी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच मग बाकीचे जे पुस्तकं वगैरे आहेत तर तुम्ही जुने पुस्तकाचा पण घेऊ शकता. जे विद्यार्थी सेकंड इयरला गेले असतील त्यांच्याजवळ कॉन्टॅक्ट करून तेच पुस्तकं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला यूज करू शकता. कारण कसं आहे की 3 महिन्यानंतर तर सेकंड सेमिस्टर आहे, तर मग फालतू नवीन पुस्तक घेऊन डबल 3 महिन्यानंतर डबल नवीन पुस्तकं घ्यायला लागतील. तर तुम्ही जुने पुस्तक पण घेऊ शकता. पण तुम्ही TCC अकॅडमी जर समजा जॉईन केली तर तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज नाही. सर्वच्या सर्व मी स्वतः प्रोव्हाइड करणार आहे आणि जेवढं जर मी तुम्हाला शिकवलं तेवढंच जर तुम्ही करसाल तर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स मिळतील. 15 वर्षाचा मला अनुभव आहे, तर त्याच्यानुसार जे मी तुम्हाला म्हणजे की विद्यार्थ्यांना शिकवतो तेच क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे मॅक्सिमम विचारले जातात. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे तर 8:30 वाजता ते क्लास करू शकतात. त्याच्यासाठी त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.